नमस्कार, मी अंजली. आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण भरली सिमला मिर्च करणार आहोत. तर त्यासाठी 1/2 किलो सिमला मिर्च घेतलेले आहेत, ढबू मिरची. त्याला आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याला अशा आपण अर्ध्यातून कट देऊया, म्हणजे आपल्याला ह्याच्यात मसाला भरता येईल. अशा ह्या ओपन करून घेऊया सगळ्या. आता ह्या सगळ्या कट देऊन झालेल्या आहेत. आता आपण मसाला करूया. आता मसाल्यासाठी आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाव वाटी तीळ घेतलेले आहेत. तीळ भाजून घेतलेले आहेत, भाजलेले तीळ, कच्चे घालायचे नाहीत. शेंगदाणे घेतलेले आहेत, हे सुद्धा भाजलेले आहेत, साल काढलेली नाही आहे मी, पण भाजलेले शेंगदाणे आहेत. ही अर्धी वाटी घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी शेव घेतलेली आहे. माझ्याकडे जी घरात होती ती शेव घेतलेली आहे. ह्याची सगळी आता आपल्याला मोठी मोठी अशी भरड काढून घ्यायची आहे. त्यामध्येच आपण एक हिरवी मिरची घालणार आहोत आणि अगदी 3-4 लसणाच्या पाकळ्या आहेत त्या. आता हे सगळं फिरवून घेऊया आपण मिक्सरला. हे आपण असं भरड भरड मोठं मोठंच असं वाटून घेतलेलं आहे. हे आपण इथं हे काढून घेऊयात. हे पाव चमचा जिरे पावडर घातलेले आहे, अर्धा चमचा धने पावडर, टेबलस्पून घेतलेला आहे आपला नेहमीचा चमचा, पाव चमचा ओवा घेतलेला आहे. तो थोडासा हातावर असा चिरडून मग टाकायचा त्याच्यावर, म्हणजे मग त्याचा सुवास असा छान लागतो. अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. आपली नेहमीची कोल्हापुरी कांदा लसूण चटणी ती घातलेली आहे. ह्याच्याऐवजी तुम्ही तिखट पावडर पण वापरू शकता, चटणीची पावडर. आपण एक मिरची पण घातलेली आहे, त्यामुळं 1-1.5 चमचा घालते मी. कोथिंबीर घालून घेऊया. लिंबू घेतलेला आहे, तो पिळून घ्यायचा. अगदी थोडीशी 2 चिमूट होईल एवढी साखर घातलेली आहे. एक 2-3 चमचे होईल एवढं तेल घालायचं आहे. कच्चं तेलच घालायचं, आपण नेहमी फोडणीला वापरतो ते तेल. आपण हे बाइंडिंगसाठी घालत आहोत. तुम्हाला जर शेव वापरायची नसेल तर तुम्ही बेसन पीठ थोडं भाजून ते घालू शकता, किंवा फुटाणा डाळीची पावडर ती सुद्धा चालेल. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. हातानंच मिक्स करायचं, कारण आपल्याला मिरचीमध्ये हातानंच भरायचं आहे. आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे. आता आपण ह्या मिरचीमध्ये भरून घ्यायचं. जेवढं मावेल तेवढं दाबून व्यवस्थित भरायचं. मी एकच कट दिला असा, तुम्ही 2 कट पण देऊ शकता, पण 2 कटमध्ये होते व्यवस्थित. अशाच पद्धतीने आपण सगळ्या मिरच्या भरून घ्यायच्यात. सगळ्या भरून झाले की दाखवते. मिरच्या भरून झालेल्या आहेत. आपण आता हे फोडणीला घालूया भाजी. गॅसवर एक पॅन ठेवून द्यायचं, शक्यतो जाडबुडाचं असावं. गॅस लावून घ्यायचा. थोडं तेल घालून घ्यायचं. एक 5-6 चमचे होतील एवढं तेल घालायचं. तेल पूर्ण पॅनमध्ये असं थोडंसं पसरवून घ्यायचं. ते तेल चांगलं तापलेलं आहे. आपण मोहरी घातली, थोडे जिरे घालायचे. मोहरी तडतडली की थोडा हिंग घालायचा. हळद मगाशी मसाल्यात घालायची राहिली, आता इथं घालून घेते मी. मसाल्यात घातली तर इथं घालायची काही गरज नाही आहे. फोडणी सगळीकडं व्यवस्थित हे करून घ्यायची आणि ह्या मिरच्या ठेवायला सुरुवात करायची. छान असं पण घ्यायच्या मिरच्या, सगळीकडे तेल लागायला पाहिजे. पहिल्या मिरच्या थोड्या वाफवून घ्यायच्या आणि मग उरलेला मसाला आहे तो घालायचा. गॅस बारीक करायचा आणि झाकण टाकून थोडी वाफ आणून द्यायची. एक 2-3 मिनिट झाले की ह्या मिरच्या अशा फिरवून घ्यायच्या.
हा कलर आहे ना असा आला पाहिजे, तो सगळ्या अशा. अजून काही गरम झालेले नाहीत वरून, मी हाताने करायला लागले. नंतर फिरवताना चमचा किंवा उलटनं काहीतरी घ्यावं लागेल आपल्याला. असं सगळीकडून हे फिरवत फिरवत चांगल्या भाजून घ्यायच्या. परत झाकण टाकूया आणि 2 मिनिटासाठी परत ठेवून देऊया. 2-2 मिनिटाच्या अंतराने आपण ह्या मिरच्या आहेत त्या अशा परतत राहायचं आहे. हा कलर असा सगळीकडून हे झाले ना, असं सगळीकडून त्या मिरच्या व्हायला पाहिजेत. आपण जो मसाला उरलेला आहे तो मसाला सुद्धा घालणार आहे, पण त्या अगोदर ह्या मिरच्या सगळ्या व्यवस्थित अशा आपल्याला परतून घ्यायच्यात, भाजून घ्यायच्यात चांगल्या. अगोदर जर मसाला घातला तर मसाला करपेल आणि मिरच्या आपल्या कच्च्याच राहतील. त्यामुळे ह्या अशा व्यवस्थित पहिला भाजून घ्यायच्या. आता हे झाकण मी काचेचं डोम स्टाईल ठेवलेलं आहे, त्यामुळे ह्याला पाणी पकडते आणि हे पाणी त्याच्यात पडते. त्यामुळे मी वरून दुसरं पाणी घातलेलं नाही आहे. तर तुम्ही अगदी हलका पाण्याचा शिंतोडा दिला, खूप पाणी घालायचं नाही. ही पाणी विदाऊट पाण्याचीच भाजी करायची ही. आता हे मिरच्या झालेल्या आहेत व्यवस्थित, छान कलर झाला. आणि हा उरलेला जो मसाला आहे तो मसाला असा सगळा वरती आपण घालून घेऊया. तरीसुद्धा आपण पाण्याचा अगदी हलका शिंतोडा म्हणतो तसा देऊन घेऊया आणि 5 मिनिटासाठी आपण हे शिजवून घेऊया. बघा आता ही भाजी तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करूया आणि ह्याच पॅनमध्ये 10 मिनिटासाठी आपण ठेवून देऊया. आता हे एका बाउलमध्ये काढून घेते मी. तुम्ही डायरेक्ट ह्याच्यातच ठेवून वापरली तरी चालेल. मला व्हिडिओच्या शूटिंगसाठी म्हणून प्रत्येक पदार्थ असा डिशमध्ये काढून दाखवायला लागतो. मस्त अशी भरली मिरची तयार. तुम्ही हे करून बघा, खूप छान होते टेस्टला, अप्रतिम टेस्ट होते. आपण शेव घालतो त्यामुळे खूप छान टेस्ट येते त्याला. थोडी वेगळी भाजी, नेहमी करतो त्याच्यापेक्षा वेगळी. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.